नमस्कार. सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत चिक्की. नारळाची चिक्की बनवत आहोत आपण. ओल्या नारळाची चिक्की बनवत आहोत आपण, एकदम मस्त अशी. तर चला पटकन रेसिपी सुरू करूया. नारळाची चिक्की बनवण्यासाठी आपण इथे ओला नारळ घेतलेला आहे किसून. एक अख्खा नारळ मी किसून घेतलेला आहे. बघू शकता, एक वाटी नारळ झालेला आहे. थोडासा कमी आहे वाटीमध्ये. आणि तितकंच मी गूळ घेतलेला आहे, चिरून घेतलेलं आहे. जितका नारळ आहे तितकंच गूळ घ्यायचं आहे. आपण इथे ओला नारळ घेतलेला आहे, सुका नारळ घेतला तरी चालेल. आता हा नारळ मी किसून घेतलेला आहे किसणीवर. आता किसला तरी तो थोडा जाडसर असतो, त्याच्यामुळे ह्याला थोडा ना मिक्सरला एकदा फिरवून घेऊया आपण 1-2 वेळा, म्हणजे तो अजून थोडा बारीक होईल. थोडा थोडा करून मी हा मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि त्याला बारीक करून घेणार आहे अजून. इथे आपण नारळ मिक्सरला फिरवून घेतलेला आहे, बघू शकता बारीक झालेला आहे. इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे. आता जो आपण नारळ बारीक करून घेतलेला आहे तो याच्यामध्ये घालणार आहोत आणि थोडा परतून घेणार आहोत. आता नारळ इथे परतून घ्यायचा आहे हलकासा, 2 ते 3 मिनिट चांगला परतून घ्यायचा आहे. त्याच्यामधला जो ओलसरपणा आहे तो कमी होईल म्हणून आपण ओला नारळ घेतलेला आहे. सुका नारळ इथे वापरला तरी चालेल, पण आता आपण इथे ओला नारळ वापरलेला आहे. हा 2 ते 3 मिनिट चांगला परतून घ्यायचा. स्लो गॅस ठेवायचा आणि परतून घ्यायचा आहे. थोडंसं तूप टाकलं भाजताना तरी चालेल. इथे मी थोडंसं तूप घालत आहे. नारळ परतून घेतो आहोत आपण म्हणून थोडंसं तूप घालत आहे, जेणेकरून खाली लागू नये म्हणून. आणि शक्यतो स्लो गॅसवरच परतून घ्यायचं आहे. आता इथे 2 ते 3 मिनिट आपण नारळ चांगला परतून घेतलेला आहे. स्लो गॅसवरच आपण नारळ इथे परतून घेतलेला आहे, बघू शकता. जास्त भाजायचा नाही आहे, एक हलकासा 2-3 मिनिट परतून घ्यायचा आहे फक्त. आता आपण पुन्हा काढून घेऊया एका डिशमध्ये. आपण नारळ काढून घेतलेला आहे, तोच पॅन मी परत ठेवलेला आहे साफ करून. यामध्ये मी 1 चमचा तूप घालत आहे आणि इथे जो आपण गूळ घेतलेला आहे वाटीमध्ये तो घालूया. चिक्की बनवण्यासाठी तुम्ही कोणताही गूळ घेऊ शकता. अगदी चिक्कीचा गूळ भेटला तर चालेल, पण नाही भेटला तर तुम्ही दुसरा कोणताही गूळ घेऊ शकता. अगदी साधा गूळही घेऊ शकता. आता जेवढा आपला नारळ होता तेवढाच आपण गूळ घेतलेला आहे इथे. आता गूळ चांगला विरघळून घ्यायचा आहे आधी. यामध्ये मी थोडंसं पाणी घालत आहे, अगदीच थोडंसं, ज्यामुळे गूळ विरघळायला मदत होईल. पटकन विरघळला जाईल गूळ. गॅस फास्ट ठेवलेला आहे आणि गूळ आपण चांगला विरघळून घेऊया आधी आपण, आणि मग त्याचा एक चिकट पाक करायचा आहे. आता इथे गूळ आपला चांगला विरघळलेला आहे, बघू शकता. पण गूळ आपल्याला चांगला गरम करून घ्यायचा आहे, त्याचा पाक करायचा आहे. थोडा घट्ट झाला पाहिजे गूळ, असा पातळ पातळ ठेवायचा नाही. मीडियम गॅसवर गूळ सतत ढवळत राहायचं आहे. आता इथे आपला पाक तयार झालेला आहे, बघू शकता. पण थोडंसं पाण्यामध्ये ना गूळ टाकून बघूया. इथे थोडासा गूळ मी थंड पाण्यात घालत आहे. याचा जर गोळा झाला ना तर आपला पाक तयार झाला आहे असं समजायचं. बघू शकता, याचा गोळा झालेला आहे, त्यामुळे आपला पाक तयार झालेला आहे. एक 5 मिनटं लागतात पाक तयार व्हायला. स्लो गॅसवर शक्यतो पाक करून घ्यायचा, जास्त फास्ट गॅस ठेवायचा नाही, नाही तर गूळ पूर्ण करपून जाईल, काळा होऊन जाईल. गूळ शक्यतो स्लो गॅसवरच गरम करायचा त्याचा पाक बनवताना. आता इथे आपला गूळ तयार झालेला आहे. याच्यामध्ये आपण जो खोबरा, जो नारळ वाटलेला होता तो घालणार आहोत. आपण
आपण नारळ थोडा वाटून परतून घेतलेला आहे 2 मिनिट. आता ह्या गुळामध्ये मिक्स करायचं आहे. आणि थोडासा ना अजून सुकवायचं आहे. गूळ थोडा हे करायचं आहे, सुका करायचा आहे. नारळ पण आपला ओला आहे, त्यामुळे एक अजून 2 ते 3 मिनिट याला परतून घेणार आहोत आपण, जेणेकरून हे अजून थोडं सुकं होईल. मीडियम गॅसवर सतत ढवळत राहून हे आपण बघू शकता थोडं सुकवलेलं आहे. अजून 1 मिनिट अजून मी सुकवणार आहे. हे ओलसर ठेवायचं नाही, ओला नारळ आहे त्यामुळे ओल्या नारळामध्ये पण पाणी होतं, गूळ पण आपला ओलसर होता थोडासा. दोघांचंही पाणी पूर्ण आटवून टाकायचं आहे. एक 5 मिनिट लागतात ह्याला सुकवायला. मीडियम गॅसवर सतत ढवळत राहून हे सुकवून घ्यायचं आहे. आता हे सुकलेलं आहे बघू शकता. एक अजून मी अर्धा मिनिट ह्याला सुकवून घेणार आहे. इथे बघू शकता, इथे आपण गूळ आणि खोबरा चांगलं सुकवून घेतलेलं आहे. स्लो टू मीडियम गॅसवरच सुकवायचं. पाक पण स्लो गॅसवरच करायचा, फास्ट गॅसवर किंवा मीडियम गॅसवर पाक करायचा नाही, नाही तर तो गूळ करपून जाणार. आणि हे खोबरं घातल्यावर सुद्धा स्लो मीडियम गॅसवरच हे परतून घ्यायचं आणि असं सुकवून घ्यायचं आहे. जास्त फास्ट गॅस ठेवणार ना तर ते करपून जाणार. आता हे झालेलं आहे आपलं सुकं. आपण ते काढूया एका ह्याच्यामध्ये. आता पाक जो केला आहे ना आपण, तो एका ताटावर मी काढलेला आहे. ताटाला तूप लावून घेतलेलं आहे. पाक आपला चांगला घट्ट झालेला आहे बघू शकता. त्याची ना चिक्की थापून घेऊया. गरम आहे बऱ्यापैकी, तो गरम आहे ना तोपर्यंतच हे करून घ्यायचं. ते स्पॅटुलाच्या साहाय्याने मी याला थापून घेते. पाक चांगला झालेला आहे आपला कडक. असं थापून थापून त्याला पसरवून घ्यायचं आहे चिक्कीला. ताटाला पहिले तूप लावून घ्यायचं. जे काही तुम्ही भांड्यावर काढाल ना त्याला पहिले तूप लावून घ्या, असंच टाकू नका. मी इथे ताटाला तूप लावून घेते आणि त्याच्यावरही हे चिक्की काढून घेतलेली आहे. आता स्पॅटुलाच्या साहाय्याने असं थापून एकसारखं त्याला करायचं आहे. इथे आपण चिक्की पसरवून घेतलेली आहे बघू शकता. खूप चिकट आहे आणि खूप गरम पण आहे. इथे आपली चिक्की आता नारळाची पसरवून झालेली आहे. खूप मेहनत करावी लागली. आता याला ना थोडं हलकं थंड झालं ना की पीस करून घ्यायचे, कटिंग करून घ्यायची, काढायची नाही, फक्त कापून घ्यायची. आता मी इथे थंड तर झालेलं आहे बऱ्यापैकी, मी याला कटिंग करते, कारण नंतर मग ना कडक झालं की ते कापता येणार नाहीत. तुम्हाला लहान मोठे जसे पाहिजे तसे तुम्ही पीस करून ठेवू शकता. कारण हे थंड व्हायला लागलेलं आहे म्हणून मी आता ह्याला आत्ताच सुरीने काप करून घेते. सुरीला पण थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे चिकटणार नाही. सुरीच्या साहाय्याने जमत नसेल तर असं आपला जो मोठा चमचा असतो त्याने करून टाकायचं, त्याने पटकन होऊन जाईल. कारण हे थंड झालं ना की त्याचे काप पडणार नाहीत म्हणून. तर आता हे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. गरम आहे पण ते चिक्की आहे ना ते आता थंड व्हायला लागलेली आहे.
आता इथे मी चमच्याने काप काढलेले आहेत, सुरीने जमले मला पण चिकट झालेलं आहे, त्याच्यामुळे चमच्याने काढायला सोपं पडलं. ते चमच्याने काढून घेतले. बघू शकता हे थंड पण झालेलं आहे, सुकलेलं आहे, सहज निघतील. आता थोडं अजून थंड व्हायला पाहिजे, ताट गरम आहे पण. बघा आता आपण हे काढून घेऊया. आता हे पूर्ण चिकटून बसायचं, कारण आपला पाक खूपच घट्ट झालेला आहे. ते काढून घेते आधी. इथे बघू शकता आपली सर्व चिक्की झालेली आहे आणि आपण ती काढूनही घेतलेली आहे. चिक्की गरम गरम असतानाच एका ताटावर किंवा पोलपाटावर काढून घ्यायची. त्याला आधी पोलपाटाला किंवा ताटाला तूप लावून घ्यायचं आणि मग ती पसरवायची. गरम गरम असतानाच पसरवायची आणि गरम असतानाच ती कापून पण घ्यायची. आणि थोडी हलकी थंड झाली, पूर्ण थंड करू द्यायची नाही, हलकी थंड करायची आणि त्याच्या वड्या काढून घ्यायच्या, जेणेकरून त्या चिकटणार नाहीत. कारण पूर्ण थंड करणार ना तर त्या काढायला खूप मेहनत लागते, कारण चिक्की चिकट असतो, तो चिकट होतो गूळ, त्यामुळे मग ते पूर्ण चिकटून जातं. आपण हे गरम असतानाच काढून घेतलं. बघू शकता आपली इथे नारळाची चिक्की तयार झालेली आहे, एकदम मस्त झालेली आहे. बघा तोडून दाखवते. आपली इथे नारळाची चिक्की तयार झालेली आहे. बघू शकता एकदम मस्त अशी नारळाची चिक्की आपली तयार झालेली आहे. तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. थँक्यू.